अध्यक्ष महोदय, सन्मान्य सभागृहाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजींनी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, त्याला आपण अनुमोदन दिलेलं आहे। तर म्हणजे आजचा निर्णय जो आहे, आपण सभागृहाचे अध्यक्ष असताना या सभागृहाच्या कामकाजाच्या बद्दल देखील मुख्यमंत्री महोदयांनी उल्लेख केलेला आहे। अतिशय नियमाने चालणारे हे सभागृह आणि सभागृहाचा जो का डेकोरम आहे तो पाळला जातो। सदस्यांना आपले विषय मांडण्याची संधी आपण देता आणि आज उपाध्यक्षपद यापदी देखील अण्णा बनसोडे, नगरसेवक, त्यानंतर आमदार, आता सांगितलं स्थायी समिती, अंडरस्टँडिंग सगळं सांगितलं। त्यामुळे अण्णाच्या शरीरयष्टीवर जाऊ नका, मूर्ती लहान कीर्ती महान अशी असते। त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आजच्या काळात काही राजकीय नेत्यांना वातावरण असंच झालंय की त्यांना आपल्या सावलीचा देखील भरोसा राहिला नाही, पण अण्णा हे खऱ्या अर्थाने अजितदादांची सावली आहे, सावली बनून काम करतायत। अजितदादा म्हणतील ते अण्णा भूमिका घेत असतात, जो निर्णय घ्यायचा तो अजितदादांच्या सोबत घेत असतात। असं एक अजितदादांवर निष्ठा असलेला जयंतराव सहकारी आज उपाध्यक्ष झालेला आहे। खरं म्हणजे आता अजितदादांकडेच बघून चालणार नाही, तुम्हाला सगळीकडे पाहायला लागेल उपाध्यक्ष म्हणून। आणि नक्की आपण देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे दोन्हीकडे आपण दोन्ही सदस्यांना संधी देण्याचं काम आपण कराल। पिंपरीचे शिलेदार म्हणून आपण ओळखले जाता आणि तुमच्या प्रवासाकडे पाहिलं तर अतिशय सर्वसामान्य तळागाळातून आपण मेहनत करून अगदी कार्यकर्त्यापासून नगरसेवक, महापालिका, स्थायी समिती, आमदार अशा सर्व पदांना भूषवित आपण उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेला आहात। आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे अशा अनेक, मग प्रधानमंत्री असतील, माझं स्वतःचं उदाहरण देवेंद्रजींनी सांगितलंय, तुमचे असे सभागृहात अनेक सदस्य आहेत, हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातून जनतेच्या कामावर, जनतेच्या विश्वासावर अनेक मोठमोठी पदं या ठिकाणी भूषवणारे लोक आहेत। आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतर, संधी मिळाल्यानंतर मला देखील आनंद झालेला आहे आणि विशेष आनंद आपल्या सभागृहाला देखील तुमच्याबद्दल झालेला आहे। हे मगाच्या आपल्या विरोधी पक्षांच्या सन्मान्य सदस्यांच्या आपल्या बाबतीमधल्या न बोलता व्यक्त केलेल्या भावनांमधून दिसून आलेलं आहे। खरं म्हणजे विधान परिषदेचे उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे, विधानसभेचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीकडे आहे आणि त्यामुळे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी हे जे काही महायुतीचं सरकार आहे, या महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम या ठिकाणी होतं आहे। कालच मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं, तुम्ही किती कालच्या भाषणामध्ये नाना किती आमच्या पायात पाय अडकवण्याचा प्रयत्न करा, मात्र आम्ही ती हातात हात घालून पुढे निघालेलो आहे आणि किती काड्या केल्या तरीसुद्धा आम्ही बांबूच्या शेतीला प्रोत्साहन दिलेलं आहे। बांबूच्या शेतीला प्राधान्य दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे बांबूंना खूप, म्हणजे बांबू दुर्लक्षित होता, पण आज तुम्ही बघताय की फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना त्याचं उत्पन्न मिळते। गमतीमध्ये घेऊ नका जयंतराव, फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यातून पाशा पटेलला तुम्ही भेटले ना तर तुम्हाला कळेल बांबूचं महत्त्व काय। आणि म्हणून जाऊ द्या, गमतीचं आहे। खरं म्हणजे एकत्रपणे आपल्याला काम करायचं आहे, एकत्र पुढे जायचं आहे। अध्यक्ष महोदय, विधानमंडळ हे कायदे मंडळ आहे, इथे आपण कायदे तयार करतो, आपण सर्वसामान्यांना न्याय देतो। या सभागृहाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांना अतिशय महत्त्व आहे आणि तुम्ही गेले अनेक वर्ष या सभागृहाचं अध्यक्षपद सांभाळत आहे। त्यामुळे अतिशय दर अधिवेशनामध्ये आपण पाहतोय की सभागृहाचं अधिवेशनाचं कामकाज जे आहे हे
किती न्याय देणारं आहे आणि त्याचबरोबर आपण अध्यक्ष झाल्यानंतर या विधिमंडळामध्ये विधानसभेच्या या सर्व परिसरामध्ये अनेक नवीन आपण प्रयोग केलेले आहेत. चांगले इथं बघतो आपण विधान भवनात देखील एक आमूलाग्र बदल घडवला आहे. आपण एक मोठी इमारत बांधतोय सगळ्या आपल्या सदस्यांसाठी, त्याच्यामध्ये देखील तुमचं योगदान मोठं आहे. हे फक्त सभागृहाच्या व्यासपीठावर बसून सभागृह चालवण्यापुरतं आपण मर्यादित नाही, तर या ठिकाणी प्रत्येक सदस्याला न्याय मिळाला पाहिजे ही भावना आपली आहे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील या सदस्यांच्या प्रश्नाच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे. छोट्यातला छोटा प्रश्न, मोठ्यातली मोठी अडचण सोडवण्याची क्षमता आपल्या सभागृहामध्ये आहे. आणि या निमित्ताने विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, जनभावना ओळखून केवळ विरोधाला विरोध न करता सरकारने जे चांगले निर्णय घेतले त्याला देखील आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि विकासाला चालना देण्याच्या याच्यामध्ये आपण देखील सहभागी झालं पाहिजे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून सरकार, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष एकत्र येऊन आपण काम करू. महाराष्ट्र अण्णा बनसोडे या महाराष्ट्र विधानसभेचे दुसरे या ठिकाणी दुसरे नाही बरेच उपाध्यक्ष झाले, खूप 21वे उपाध्यक्ष आहे आणि अनेक उपाध्यक्षांनी काम केलं. मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा उल्लेख केला, मी ते करत नाही, परंतु तुमची कारकीर्द देखील सगळ्यांच्या लक्षात राहावी असं आपण काम करा. कारण आपण जे 2.5 वर्षात काम केलेलं आहे ते लोकांच्या लक्षात राहिलं आणि महायुतीला भरभरून मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्लाईड मॅन्डेट या महाराष्ट्रातले जनतेने दिलं. जयंतराव खरं आहे ते खरं आहे आणि म्हणून असं दैदिप्यमान यश महायुतीच्या 2.5 वर्षाच्या कामाला लोकांनी दिलेलं आहे. तुमचे तसंच करा, तुम्ही उपाध्यक्ष म्हणून तुमचा ठसा उमटवा, एवढंच आपल्याला मी सांगतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो, पूरी हो गई दादा की तमन्ना, पूरी हो गई दादा की तमन्ना, उपाध्यक्ष पद पर बैठ गए अन्ना. पुन्हा आपल्याला अण्णा तुम्हाला शुभेच्छा, खूप खूप तुमचं अभिनंदन, तुमच्या कारकिर्दीला देखील शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.